मंडळी, ही घटना आहे मुंबईतील दिनांक 23 जून वार सोमवार. यशोदा गायकवाड 65 ते 70 वयाची आजी आरेच्या जंगलात कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ सोमवारी 23 जूनला सापडल्या होत्या. त्यांना त्वचेचा रोग असल्यास सांगितलं जात होतं. नातवाने त्यांना कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सोडून दिल्याची चर्चा केली जात होती. अखेर या प्रकरणाची मोठी बातमी समोर आली आहे. सध्या ह्या आजींवर कृपूर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नातवाने त्यांच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सोडल्याची चर्चा चुकीची असल्याची समोर आली. नेमकं काय होतं प्रकरण जाणून घेऊ या व्हिडिओमधून. नमस्कार, मी सानिका. तुम्ही बघत आहात आजींचा जीवन प्रवास. आवडल्यास सबस्क्राईब करा, शेअर करा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच कळवा. शनिवारी सकाळी 7:30च्या सुमारे आरे पोलीस स्थानकात एक 65 ते 70 वर्षांची वृद्ध महिला यशोदा गायकवाड कचऱ्याच्या ढिगाऱ्याशेजारी स्थानिकांना आढळली होती. आधी संशय व्यक्त केला की तिच्या नातवाने त्वचेचा आजार असल्याने तिला तिथे सोडून निघून गेला. मात्र पोलिसांनी या महिलेला तातडीने कूपर रुग्णालयात दाखल केलं. महिलेशी चौकशी करण्यात आली. यावेळी त्या महिलेने पोलिसांना 3 पत्ते सांगितले होते. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. दिलेल्या 3 पत्त्यांमधील एक पत्ता कुरार गावातील आहे. या गावात तिचं एक दुकान असून ते तिने भाड्याने दिलं आहे. तिथून माहिती घेऊन तिच्या नातवाचा शोध घेतला आणि आर्थिक माहिती घेतली. तिच्या घरी तिचा नातू सागर शेवाळे, त्याची पत्नी आणि 11 वर्षाचा मुलगा राहतो. रोज सकाळी 7 वाजता पती-पत्नी कामाला जातात. शनिवारी ही दोघं सवयीप्रमाणे सकाळी बाहेर पडले आणि त्यांच्या मागोमाग यशोदा गायकवाड ह्या देखील बाहेर पडल्या. रात्री 9 वाजता घरी आल्यावर आजी कुठे आहे नातवाला विचारल्यावर त्यांनी बाहेर गेल्याचं सांगितलं. या आधीही 2 ते 3 वेळा ही महिला घरातून कोणालाही न सांगता निघून गेली. त्यामुळे नातवाने लगेच पोलिसात तक्रार केली नाही. मात्र पोलिसांनी नातवाचा शोध घेऊन त्या आजीला नातवाकडे सुपूर्द केले. या सगळ्या प्रकरणात पोलिसांनी कोणावरही गुन्हा दाखल केलेला नाही. या महिलेला त्वचेचा कर्करोग आहे आणि सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.